नमस्कार. आज आपण ज्येष्ठ नागरिकांची वर्तमान समय भूमिका काय असावी, त्यांचा रोल कसा असावा आणि तो किती छान आपण पार करू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत डॉक्टर विशाखा गर्गे. त्या आयुर्वेदिक तज्ज्ञही आहेत आणि राजयोगाचाही गेले कित्येक वर्ष ते अभ्यास करत आहे. जगात आज आपण बघतो आहोत की ज्येष्ठ नागरिकांची समस्या खूप वाढते आहे आणि वृद्धांचं प्रमाणही खूप जास्त वाढतं आहे. तर मग अशा वेळेस नेमकं त्यांना कसं आपण मार्गदर्शन करू शकतो आणि हा नेमका कुठला टप्पा आहे की आपण ह्या वयापासूनच याचा विचार करावा? आज आपण बघतो आहेत की जगामध्ये वृद्धांची संख्या वाढते आहे, निश्चितच आहे. आणि याच्यामागे एक आध्यात्मिकतेचं जे खरं कारण आहे तेही दडलेलं आहे की जसं सर्व आत्मे या जगामध्ये या अंतसमयी परमेश्वराच्या जेव्हा तो अवतरण घेतो तेव्हा या धरेवर येणार आहेत. हे झालं एक स्पिरिच्युअलिटीचा लॉ झाला आहे हा. पण असं आहे की 70व्या वर्षानंतर वृद्धावस्था म्हटल्या गेलेली आहे. साधारण 70 ते आपण 80चा काळ धरू की याच्यामध्ये बाल्यावस्थेतली वृद्धावस्था म्हटल्या जाते. त्याच्यानंतरचा जो काळ आहे 80 ते 90चा काळ आहे, तर तो काळ युवा वृद्धावस्था म्हटली जाते. आणि खरी वृद्धावस्था, जरा वृद्धावस्था ती 90 नंतर म्हटली जाते. आणि आपण वृद्धावस्था कशाला म्हणतो? नॉर्मली आपण समजतो की 60 वर्षाच्या वर झाले की अनेक गोष्टी जसं रिटायरमेंटचंही वय दिल्या जातं आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की रिटायर्ड झालेले लोकही परत कुठे ना कुठे जॉईन होतात आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे काम करण्याची. मधला काळ असा गेला की 60 नंतर थांबलं होतं, पण आज असं आहे. आणि या अवस्थेला जसं आपल्या इथे अनेक आश्रम वर्णन केलेले आहे गृहस्थ जीवनामध्ये, तसं या अवस्थेला म्हटलंय वानप्रस्थाश्रम. आपल्या शास्त्रात सांगितलंय की 60 वर्षानंतर तुम्ही काय कराल? गृहस्थीनंतर काय करणार? एक भक्तीकडे वळा, हा एक टॉपिक आपण. आणि तेव्हा तर असं होतं सुरुवातीला की तुम्ही वनामध्येच ऍक्च्युअल जायचे आणि तिथे अगदी साधा आहार आणि ईश्वराचं चिंतन, म्हणजे सगळ्या ह्या दूर जा तुम्ही, ह्या सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या, दूर व्हा. साऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही सोडा. कारण की आपल्याला गीतेतही श्लोक आहे जो 18व्या अध्यायातला श्लोक लास्ट हेच सांगतो की नष्ट मोहा स्मृती लब्धा. म्हणजे या मोहाच्या दुनियेत तुम्ही जे अडकलेले आहात त्याला आता तो निवृत्तीचा खरा समय आहे. आणि म्हणूनच आपल्या इथे जे पहिलेपासून भारतामध्ये जी पद्धत होती ती अतिशय योग्य होती. आणि वानप्रस्थाश्रम म्हणजे हेच आहे की आतापर्यंत आपण जे प्रत्येक गोष्टीने मनसा वाचा विशेषतः आणि कर्मणाने या मोहाच्या संसारात अडकलो होतो, तर त्या वाणीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये जे लक्ष घालत होतो तर त्या वाणीपासून उपराम होण्याची ही अवस्था आहे. बरं, मग हे ब्रह्मकुमारीज मध्ये आपण जे उदाहरण बघतो की हे ब्रह्माबाबा 60 वर्षानंतर यांनी विश्व कल्याण परिवर्तनचं कार्य परमात्म्याने त्यांना सोपवलं. त्यांनी 60 पासून 90 पर्यंत किंवा त्यांचे जे राईट हँड होते सगळे दादींची जी उदाहरणे 100 वर्षापर्यंत इतकं अथक सेवा या सगळ्यांनी केली. म्हणजे इतकी शक्ती आत्म्यामध्ये आहे तर आपण जीवनाला उत्कृष्टरित्याही परिवर्तन करून सफल बनवू शकतो किंवा श्रेष्ठ कार्यही करू शकतो. तर मग कॉमन हे जे आहे आता सगळे ज्येष्ठ नागरिक यांना तुम्ही काय सांगणार की तुम्ही कशा स्टेप तेच आता आपण सध्या आता बघतो आहे की आज असं आहे की सायन्सने शोध इतके लावले, इतकी औषधं आहेत, उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आत्ता आपण बघतो आहे की अनेक जे ज्येष्ठ नागरिक आहेत औषधं घेऊन निरनिराळ्या तपासण्या होतात आहे त्यांच्या रेग्युलर, आणि त्या औषधांच्या वर डिपेंड राहून त्यांचं आयुष्य अगदी म्हणजे व्यवस्थित होत आहे, आयुष्यात सुरू आहे. आणि हा जो म्हणजे काय सुरू आहे याच्यामध्ये अनेकांना हा अवेअरनेसही आहे की आपण कसा आहार घ्यायला हवा आहे, कसा विहार ठेवायला हवा आहे, त्याच्यानंतर आपण औषधी कशा रेग्युलर घ्यायला हवी आहे, आपण कसं आपल्या वयाच्या लोकांमध्ये मिक्स होणं आहे. हा एक कॉमन क्रायटेरिया आहे. जसं आहारामध्ये जसं म्हटलेलं आहे व्यायाम पण कसं घ्यायचा, की साधा आहार. आहाराचं आपण जर पहिले बघितलं तर एकदा सहज तुम्हाला, कारण की पचणारा आहार हवा आहे, पचनशक्ती कमी झालेली आहे
त्याच्यामुळे त्यानुसार आपण आहाराची योजना आपल्यासाठी करायला हवी. बरोबर. तर तो शुद्ध सात्विक आहार, कमी तळलेले पदार्थ राहतील आणि सहज पचेल असा हलका ताजा आहार. आहार हा दोन्ही वेळेला आणि वेळा पाळून. बरं. म्हणजे मग जर सकाळी तुम्ही फळं घेतात आहे किंवा नाश्ता घेतात आहे तर दुपारी जेवण आणि संध्याकाळी 7च्या आत हा जेवण झालं तर तुमचं अन्नाचं पचन व्यवस्थित होईल. बरं. कारण की आपण बघतो वयोमानानुसार जे परिणाम होतात आहे तर ते तुमच्या सगळ्या संस्थेवर होतात. बरं. शिर्यते इति शरीरम म्हटलेलंच आहे. तसं शरीर तर जिजेकडे जाणारच आहे. बरोबर. मग अशा वेळेस आपण त्या शिर्यतेचा नियम जो आहे त्याच्या अनुरूप वागायला हवं आहे ना. बरोबर आहे. क्षय तुमच्या शरीरात होतच जाणार आहे. जाणार आहे. मग अशा वेळेस अन्न जो आहार आहे तो थोड्या प्रमाणामध्ये, तो स्निग्ध, तो गरम हा सेवन केला तर जो या वयामध्ये तुमच्या शरीरात वायू वाढणार आहे तो वायू वाढणार नाही तेवढा. बरं. शरीराची जी वयाची हे आहे त्यानुरूप वाढेल. पण मी हे जे चुकीचं अन्न सेवन करेल, चुकीचा विहार करेल तर त्यानुरूप जे होणार आहे ते तर आपण वाचवू शकू. बरं. बाकी तर होणारच आहे. सिस्टीम म्हणजे शरीर आपलं जे आहे की 40पर्यंत अगदी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने काम करेल. नंतर तर प्रत्येकाला खालच्या दिशेने येणेच आहे. तर त्या दृष्टीने बघता आपला आहार साधा असायला हवा आहे. आपण थोडा तरी चालण्याचा व्यायाम म्हणा किंवा बैठक स्थितीत व्यायाम आहे. व्यायामाचे प्रकार खूप आहेत. खूप आहेत. आपण फिजिओथेरपी घेऊ शकतो, काही झोपलेल्या अवस्थेत व्यायाम करू शकतो आहे. त्याच्यानंतर काही थापडी मारण्याच्या व्यायाम प्रकार आहेत ते करू शकतो. अनेक मुद्रा सांगितल्या आहेत त्या मुद्रांचा उपयोग करू शकतो. बरं. प्राणायाम प्राणायाम आहे. आसन आहेत काही. तर या सगळ्यांचा उपयोग या वयामध्ये ठीक होतो. या वयात असं होतं झोप लवकर येत नाही. पण जर थोडा व्यायाम केला तर झोप येत असते आणि त्यानंतर जे आहे की तुमची झोप लागेल तर लवकर. पण आपण जर वेळ घालवला तर ती लवकर झोप लागणार नाही. पण सकाळी लवकर जाग येते ती मला कशासाठी येते हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे. बरं. मग हे झालं आहार आणि व्यायाम. पण मग मनाचं काय? मनासाठी काय भोजन किंवा मन कसं लावावं ह्या वयामध्ये? ही काळजी नॉलेजच्या आधारे आजकाल सगळे घेतात. पण मन बघितलं त्यांचं की उदासीनतेकडे उतरत्या वयात मन जातं. कारण की आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या आपण बहुतेक या 60पर्यंत पूर्ण करून टाकल्या असतात. बरं. आणि जेव्हा आपली मुलं मोठी झालेली असतात तर त्यावेळेस तेही त्यांच्या जबाबदाऱ्या समजू शकत असतात. बरं. मग तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून त्या घरात आहात. बरं. पण प्रत्येक ठिकाणी तुमचं मत घेतल्याच जाईल अशी अपेक्षा तर ठेवता येत नाहीये. माझंच ऐका असं नाही होऊ शकत. अच्छा. निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. पण आज समयानुरूप किंवा क्षेत्रानुसार ते जे डिसिजन आहे ते निश्चितच तुम्ही देऊ शकाल असे नाहीये. बरोबर. पण तरी देखील हे आहे की वयस्क लोकांनी जे बेसिक संस्कार आपल्याला देतात त्यानुरूपच तो प्रत्येक मुलगा किंवा मुलगी मोठी झालेली असते. बरोबर. त्याच्यामुळे ते आहे. पण आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो की माझ्यासाठी सगळं केलं पाहिजे, मी इतकं केलेलं आहे आणि आता माझ्यासाठी केल्या जावं, तर या अपेक्षा जर आपण कमी केल्या या वयामध्ये त्याला जे म्हणता एक अटेन्शन सिकिंग, माझ्याकडेच लक्ष द्या, माझंच ऐका, एक असा एक त्यांच्या मनाची स्थिती निर्माण होते. त्याने ते सगळे प्रकार होतात. कारण की असं आहे की स्त्री जेव्हा वयाने मोठी होत असते तर तिच्यामध्ये या सगळ्या संसारापासून अलिप्त होण्याची भावना लवकर निर्माण होत असते. बरोबर. लग्नातच ती घर सोडून येते. सोडण्याची वृत्ती आहे. म्हणजे त्याच्यानंतर ती तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते. पुरुषांमध्ये असं होतं की यांना हे सगळं आणि ती भक्ती पण सुरू करते, ते ईश्वराशी जुळण्याचंही जे आहेत त्या सगळ्या पद्धती त्या तिच्या सुरू असतात घरात राहून. ती सामावून पण घेते बऱ्याच गोष्टी. आणि पुरुषांचं असं होतं की त्यांना आतापर्यंत हेच असतं की मला या घराला चालवायचं आहे, त्या दृष्टीने मला कार्य करायचं. त्याच्यामुळे तो बाकी गोष्टींकडे तेवढं लक्ष देत नाही. बरोबर. आणि असं रिटायर्ड झाल्यानंतर मग त्याला जाणवायला लागतो की मी आता हे सगळं करायला हवं आहे. आणि म्हणून मग त्याचा तो भाव, भक्तीचा भाव नंतर वाढायला लागतो. सगळे सल्ले देतात की तुम्ही आता वानप्रस्थ घ्या, देवाकडे मन लावा.
पण मग अचानक इतक्या वयानंतर मन लागतं का भक्तीकडे मग? तोच एक मुद्दा होऊन जातो बरेचदा, कारण की स्त्री त्याच्यातच रुळत येते. पण बरं. पुरुष वृद्धाचं हे थोड्याशा गणित काही बऱ्याच अंशाने कधी कधी चुकतात. चुकतात. जर आपण एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी जुळलेले आहोत तर निश्चित काहीतरी सुरू राहतं. पण खरी आध्यात्मिकता कुठे आहे हे पण हेच समजणं बरेचदा गरजेचं आहे. समजत नाही. आता तुम्ही आणि राजयोगाचाही अभ्यास करता, तर मग अशा ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही कसा मनाला सांभाळणार किंवा इथे काय केलं जातं, काय सांगणार? जसं आता तुम्हालाही माहिती आहे की भक्तीचा जो पगडा आहे तो अनेक संतांचा पगडाही आपल्या महाराष्ट्रामध्ये होता. आणि त्यानुरूप आपण समजत गेलो गोष्टींना, पण बऱ्याच गोष्टी आपल्या प्रयोगात नाही आल्या तितक्या. त्याला कारण मला असं वाटतं की संतांनी जी भक्ती केली ती अव्यभिचारी भक्ती होती. त्यांनी देवाकडे काही मागणं ठेवलं नाही. त्यांनी विश्वासाठी प्रार्थना केली, जसं ज्ञानेश्वरांनी केली, हे विश्वाची माझे घर, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. किंवा तुकाराम महाराजांनी जसं विकारांचं काम क्रोधे घर केले रीते, त्यांनी पुरुषार्थच हा केला की माझ्यातनं अहंकार निघून जावा, क्रोध जावा, काम जावा. ही याच्यासाठी भक्ती होती. मग जशा काळानुरूप अशी भक्ती नाही राहिली. ती एक करायची म्हणून एक परंपरा राहिली. नामस्मरण चालू आहे, मन भटकत आहे, तेवढा भाव देवाशी त्यांचा जुळला नाही. संतांनी काय सांगितलं की त्याला आठवा, पण नंतरच्या पिढीने काय केलं, संतांचेच मंदिर बांधले आणि त्यांचीच पूजा करायला लागले. त्यांनी काय मेसेज दिला ह्याकडे कोणाचं लक्ष नाही. आणि हेच होतं या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत. यांना हे सुरुवातीला करायला तो अवकाशच मिळत नाही पुरुषांना, आणि त्याच्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे आपलं करायचं राहूनच गेलं. त्यानंतर ते त्या गोष्टीकडे बघायला लागतात आणि मग आता त्यांना असं वाटायला लागतं की आमच्या ज्या रीती आहेत, पद्धती आहेत त्या व्हायला पाहिजे. मग त्यांचा तो अट्टहास सुरू होतो. आणि जी त्याच्यानंतरची त्यांची जनरेशन असते तिने बऱ्याच अंशी या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिला असं वाटतं की याच्यातलं जे खरं मर्म आहे त्यावर आपण जगायला हवं. आणि इथूनच एक थोडीशी मग विचारांची जनरेशन गॅप निर्माण होते. म्हणजे भक्तीलाही नीट समजून घेत नाही. भक्ती का करावी, कशासाठी, किंवा तिचं लक्ष नाहीये समोर. जसं ज्ञान मार्गात आपण बघतो की एम ऑब्जेक्ट म्हणजे लक्ष आहे की हे बनायचंय तुम्हाला, अवगुण काढायचे, विकार काढायचे. आयुष्यभर तर वेळ मिळाला नाही, पण आता वेळ आहे, तर मग कुठून आणि कशी सुरुवात करायची हे कळत नाही आणि हट्टीपणा वाढतो मग ते ऐकत नाही. म्हणूनच त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी हे समजायला हवंय की मला आता हे आयुष्य कशासाठी आहे. माझ्या सांसारिक जबाबदाऱ्या तर मी पार केल्या. आज कित्येकांना पेन्शनही मिळते आहे किंवा सरकारकडनंही काही योजना आहेत त्याच्यामधूनही मिळतोय. त्याच्यामुळे आर्थिक मुद्दा हा सहजतेने होणार आहे. तुम्ही मुलांना संस्कार दिले ते तुमचं पालन संगोपन व्यवस्थित करणारच आहे. आता माझी जबाबदारी आहे ती विश्वाची आहे. जसं ज्ञानेश्वरांना 16व्या वर्षी काय कळालं ते आणि कार्य करून ते गेले या जगातून निघून, की साऱ्या विश्वाची काळजी. तर तसंच आपण त्या संतांचा तो थोडासा आदर्श ठेवायला हवा आहे. आणि खरी मार्मिकता काय आहे या जगण्यातली, की मी माझा या समयीचा रोल काय आहे. जसं अपेक्षा असते ना की सगळ्या वृद्ध लोकांना अपेक्षा की मला नमस्कार करायला हवा, मग मी आशीर्वाद देतो आहे ना, ही अपेक्षा असते ना. मग आज हा चान्स मिळाला असतो की तुम्हाला साऱ्या जगाला आशीर्वाद देण्याची एक वेळ मिळाला आहे. म्हणजे हे बोनस आयुष्य तुम्हाला जे मिळालेलं आहे श्रेष्ठ कर्माने किंवा मनसा जरी तुमच्या मनोवृत्ती जरी तुम्ही पॉझिटिव्ह ठेवली, कुटुंबाचा आधार बनू शकता ते, है ना. तर हे त्यांची वृत्ती तशी झाली पाहिजे. माता आज आपण बघतो की आपण टीव्हीवर बरेचदा वृद्ध लोक बघतो आहेत की काही समाचार बघत असतात किंवा न्यूज बघत असतात आणि त्यावेळेस त्यांची विचारधारणा होते की एक ठराविक पक्ष चांगला किंवा एखादा धर्म चांगला या दृष्टीने होते. पण आज अशी वेळ आलेली आहे की आपण समजायला की या मानवतेशिवाय दुसरा धर्म नाही. एक जो धर्म आहे आणि त्या धर्मासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायला हवं. कारण की हे लक्षात येत आहे की हा जो धर्माच्या आधारावर आपण वाद करून राहिलो आहे, मग अशा वेळेस मी जेव्हा सारा आयुष्यामध्ये सगळं ज्ञान घेतलेलं आहे, अनुभव आहे एवढा सगळ्या कार्यामध्ये, तेव्हा मी भूमिका ठेवायला हवी.
की हे विश्वची माझे घर. म्हणजे कुटुंब तर मग त्या पुढे म्हणजे जर त्याच्या बेहद वृत्ती जर ठेवली तर हा. कुटुंब तर अगदी त्यांना सहज शक्य आहे. सगळ्यांना प्रेम देणं की ह्या जगातनं जायचंय, आपण किती वेळ इथे राहणार हेही माहित नाही. तेच. तर मग जाता जाता काय देऊन जावं जायला हवं. हे त्यांना लक्षात म्हणजे आलं पाहिजे. आपण बघतो की या सृष्टीवरचा एक कल्प असतो, त्याच्यामध्ये ज्ञानाचाही भाग आहे, भक्तीचा भाग आहे आणि नंतर वैराग्य सांगितलंय. हम्म. मग ही वैराग्याची भूमिका कोण उत्तम करू शकेल? स्वतःच त्यांनी ही धारणा केली की आपण म्हणजे पाहुण्यांसारखं आहे या घरात, या हा. सृष्टीवर. तर परमात्म्याकडे जाण्याआधी काय करून गेलं पाहिजे पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर ते वागले तर ऑटोमॅटिकच कुटुंबातले लोक त्यांना लेखं करतील ना, कारण की ते सिनियर आहेत, अतिप्रेम ते देतील ना. ज्येष्ठ आहे. ते जे करतील त्याचा सगळा प्रभाव, त्याचा संपूर्ण कुटुंबावर. वायुमंडल तुमच्या घरात आहे ना. बरोबर तुम्ही जे केलं आहे तो पुण्याचा साठा, पापाचा साठा सगळा तुमच्या सोबत आहे बरोबर. आणि त्याच्यावरच सगळेजण जाणार आहेत, ते कुटुंबातले सदस्य. तर अशा वेळेस माझी भूमिका ही जी आहे ही आहे की या सामान्य संसाराच्या गोष्टींपासून मी थोडंसं अलग हो, उपराम झालं पाहिजे. उपराम हो. आणि त्या ईश्वरासाठी जी आहे, या जगासाठी जी आहे माझी भूमिका राहील. कारण की आज आपण बघतोय की मानसिक स्वास्थ्यच बिघडत चाललेलं बिघडत आहे. चाललंय. आज घराघरामध्ये वाद होतात आहे, तिथे मानसिक स्वास्थ्यच बिघडले, त्याच्यामुळेच होतात आहे ना. मग ते कारण बनतात आणि म्हणून याच्यातनंच काय झालं वादातनं की वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. ते लोक हवेसे वाटले पाहिजे कुटुंबाला की माझा उपयोग कुटुंबाला काय होईल हा विचार ते करत नाही. त्यामुळे आज वृद्धाश्रम जे वाढले आहे सगळ्यांना ते नकोसे होतात. मग समजा आपण जर वादविवाद केले तर मग त्यांच्यापासून सगळे दूर जातात कारण आणि की त्यांनाच दूर करतात आता सगळे. व्यक्ती आहे ना की ही सगळी एवढे वयाची तुमची एक लिमिट झाली आहे आणि तरी देखील जर काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे जर विकार तुमच्या स्वभावातून दिसायला लागले बरं. तर मग कोणालाच तसा व्यक्ती हवासा वाटणार हवासा नाही. वाटणार नाही. प्रत्येक जण तुम्हाला रिस्पेक्ट देऊच इच्छितं, बरं. पण तुमच्या श्रेष्ठ स्वभावाच्या आधारावर देऊ शकतं. प्रत्येक जण तुमच्याकडे अशा दृष्टीने बघताय की हे सारे चांगले गुण आपल्याला देतील, चांगल्या भावना मिळतील. वयानुसार अपेक्षा वडीलधारी व्यक्तीकडून अपेक्षा मुलांची काय असणार आहे हीच असणार आहे ना. प्रेम मिळेल, प्रेम मिळेल, आशीर्वाद मिळेल आपल्याला, मिळेल, शुभ भावना मिळेल मिळतील आपल्याला. आपल्याला. आणि त्या कारण की दुआ म्हणजे आपण म्हणतो की शुभ आशीर्वाद, चांगल्या भावना याची आज जगातल्या जे काही कर्मक्षेत्रात कार्य करतात आहे लोक, ते त्यांच्या बुद्धीने त्यांच्या कार्यात काम करतात आहे, पण त्यांना यश मिळणं, सफल मिळणं हे सगळं आशीर्वादावर अवलंबून असतं. त्यांच्यासाठी कशा चांगल्या भावना असतील, तर हे सगळं देण्याची भूमिका आज जे ज्येष्ठ नागरिक आहे नागरिकांवर आहे. त्यांची ठरते आहे. अशा वेळेस निश्चित त्यांनाही आहे की त्यांनी म्हणजे आता हास्य क्लब आहेत किंवा त्यांच्या सिनियर सिटीजनच्या काही असोसिएशन्स आहे त्याच्यामध्येही जावं. पण आपली ही जी खरी भूमिका आहे, जी ईश्वरान प्रत्यक्ष येऊन जेव्हा ही भूमिका सांगतो आहे, त्याच्यासाठी आपण तयार राहणे हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठीच आज हे इतके सारे शोध आहेत ते आपल्याला लागलेले, त्याच्यापासूनही आपण घेऊ शकतो. आणि जसं वृद्धाश्रम तुम्ही बोलला, काही वृद्धाश्रम हे याही दृष्टीने चांगले आहेत की खरंच आपण बघतो की काहींची मुलं बाहेरच्या देशात आहेत. अशा वेळेस तुम्ही त्या वृद्धाश्रमात गेले तर समवयस्क लोकांसोबत काही तुमचं बोलणं होतं, काही खेळ होतात, काही विचारांची देवाणघेवाण होते. घालवण्यासाठी उपयोगी आहे. तेवढेच चांगलेही आहेत काही वृद्धाश्रम. ही योजना अगदीच त्या दृष्टीने नाही आहे. किंवा त्या वृद्धाश्रमात जाऊन जर आपल्याला काही कला येतात आहे, त्या कलांचं सादरीकरण होऊ शकतं, म्हणजे वेळेचा सदुपयोग होऊ शकतो आणि सगळे समवयस्क लोकांना त्याचा आनंद मिळू शकतो. म्हणजे कोणाच्या मनातच ती खिन्नता राहणार नाही, ती उदासी राहणार नाही, तो निराश येणार नाही किंवा माझ्या मुलांनी मला सोडलं ही भावना नाही येणार. आणि ते म्हणजे जो क्षमाभाव आहे तो रुजवणे सध्या गरजेचं आहे आपल्याला. आणि म्हणूनच यासाठी आपल्या हेल्थची पण योजना हवी आहे, जी घ्यायची आहे. आरोग्याची काळजी घेणं आहे, आपण किती कुठे उत्साह दाखवायला हवा आहे,
कुठे जायला हवं, आपण काही ठिकाणी काडीचा आधार घ्यायला हवा आहे, उठबस कशा प्रकारची करायला हवी आहे. त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत की आपल्या शरीराचे काही भागांमध्ये वृक्षपणा, वायू जास्त वाढतो. म्हणून या वयामध्ये हे गरजेचं आहे की आपण नाकामध्ये आठवड्यातून 2-3 वेळा तरी 2-2 थेंब चांगलं तूप टाकणं बरं. हे चांगले उत्तम आहे. त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो की कानाची जी पाळी असते, कानाचा भाग असतो, त्याला रोजचं थोडं तेल लावणं हे गरजेचं आहे. कानाचा मागचा भाग की ज्या ठिकाणाहून आपल्या शरीराचा बॅलन्स टिकवला जातो त्या ठिकाणी पण थोडं स्निग्ध तेल हे लावणं हे गरजेचं असतं. शिवाय तुमच्या त्वचेवर रुक्षता येते, तर रेग्युलर थोडंसं तेल लावणं हे गरजेचं आहे. दुपारी विश्रांती घेणंही गरजेची आहे. त्याच्यासोबतच आपण असं बघतोय की अनेक संस्कार वर्ग आहेत. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या एक एक कला सांगितल्या, त्या छोट्या मुलांशी कम्युनिकेट केलं, तर त्यामुळे आपल्या भारताची नवीन जी जनरेशन आहे, पिढी आहे, तिला आपण मार्गदर्शन करू शकतो. बरं, म्हणजे ते आधारस्तंभ होऊ होऊ शकतात. शकतात. म्हणजे हे खरे आधारस्तंभ आहेतच. आहेतच. पण आपली भूमिका आपण विसरत जातो आहे का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या पचनाची जी गती आहे, ती पचनाची आपलं तंत्र समजून घेणं गरजेचं आहे. फक्त आज असं होतं आहे की मनुष्य वृद्ध होतो, पण एक आपली जीभ आहे जी कधीच वृद्ध होत नाही. आणि जसं वय वाढत जातं तशा अनेक गोष्टी, कारण की एवढ्या वयामध्ये आपण अनेक चवीचे पदार्थ खाल्ले असतात. त्याची आठवण आणि म्हातारपणात अजून जास्त आठवण येते असं म्हणतात की खावंसं वाटतं. त्याच्यामुळे एक 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 ते पण चवीला फक्त चवीसाठी खाणं हे नाही होणार. आपल्याला तो कंट्रोल आला पाहिजे, नाहीतर त्याचा जो त्रास होतो आणि त्या त्रासापायी अनेकदा आपल्या मुलांनाही तो त्रास होतो. बरोबर. आणि त्या सगळ्या याच्यामुळे तेच आहे की घरातलं मग जे आहे की जे समायोजना जी केलेली असते ती सोयीची डिस्टर्ब होते. म्हणजे हे वय आपण दुसऱ्याला उपयोगी पडण्यासाठी आहे, तर याचं भान सतत असणं फार गरजेचं आहे. आपली भूमिका जर आपण चेक केली, मला वाटतं याच्यासाठी स्पिरिच्युअलिटी, ध्यान, अध्यात्म यातनंच ते मनाला जे पोषण मिळेल. आपला टीचर आपण म्हणजे स्वतःच बनलो किंवा परमात्मा ज्ञान घेतलं तर परमात्मा ज्ञानानेच आपल्याला हे कळू शकतं, किंवा आपल्या मनाने आपण हे सगळं करू शकत नाही. म्हणून जसं संतांनी पण सांगितलंय की हा जो अंतिम काळ आहे त्याच्यामध्ये तन मन तुमच्या जो धन असेल तर जेवढं शक्य असेल ते हे समर्पणाचा काळ आहे. आणि या काळामध्ये जसं आता म्हटलं जातं की वृद्धावस्था म्हणजे बाल्यावस्थाच आहे एक प्रकारची, तर होतात काही गोष्टी होतात, अनेक गोष्टी तुमच्या लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे तुम्ही अनेकदा अनेक प्रश्न सतत विचारत असता. बरोबर. आणि त्यालाही बरेचदा काही जण कंटाळून जातात. तर अशा वेळेस थोडंसं स्वतःचं चिंतन हे असायला हवं आहे, बुद्धी स्थिर राहील. आणि जी जनरेशन आपल्यासोबत आहे ते कुठल्या क्षेत्रातले आहे ते थोडंसं नॉलेज बघता आपण काही प्रश्न उपस्थित केले तर आपले प्रॉब्लेम्समध्येही आपण सतत राहणार नाही. आणि ती जनरेशनही आपल्याशी बोलू शकेल. आपण केवळ आपला मागचा काळ सांगत राहिलो तर त्या जनरेशनला तेवढा तो माहिती नसतो. आज तो काळ तसा दिसतही नाही आहे. तुम्ही एकदा निश्चित सांगा, दोनदा सांगा तर आवडेल त्यांना, पण आपण सतत त्या चिंतनात त्या विचारात राहिलं तर ती समोरची जनरेशन तुमच्याशी कम्युनिकेशन करू शकत नाही. म्हणून नॉलेज अपडेट हवं आहे, पण खरं नॉलेज अपडेट जे हवं आहे ते हे आध्यात्मिक नॉलेज हवं असं हवं वाटतं. म्हणजे समयानुसार आपली भूमिका, आपला रोल किती महत्त्वाचा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, विशाखाताईंनी फारच मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. आध्यात्मिक भूमिका किती महत्त्वाची आहे याविषयी अजून आपण सविस्तर जाणून घेऊया पुढच्या भागात. नमस्कार.